हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आर्यन. मी सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात प्रथम तर आय एम रिअली सॉरी वन्स अगेन, कारण आपले व्हिडिओज यूट्यूबवरती येत नव्हते. दसऱ्याच्या व्लॉगनंतर माझी एक्झाम सुरू झाल्या, सो एक्झाममध्ये मी थोडं यूट्यूबपासून थोडंसं होते. अँड आफ्टर दॅट दिवाळी व्हॅकेशनमध्ये मी असं ठरवलं की बाबा आपण शूट करूया, पण मी नाही केलं त्या टायमाला शूट. ओके, पण इंस्टाग्रामवरती रील वगैरे आपले येतात. बाय चान्स कधी एक दिवस चुकला तर, तसे इंस्टाग्रामवरती रील्स आपल्या चुकत नाहीत यायच्या. अँड त्याच्यानंतर दिवाळी झाल्यानंतर आम्हाला म्हणजे 2 वीक सुट्टी होती ना, तर मी मालाडलाही गेले. तर म्हटलं की मालाडचं पण आपण शूट करूया, पण मी तेही नाही शूट केलं. म्हणजे मनात आलं पण मी नाही शूट केलं. अँड आफ्टर दॅट माझी थोडीशी तब्येत खराब झालेली, पण नाव आय एम ओके. तर मेन पॉईंटकडे येते. 7 तारखेला म्हणजे शुक्रवारी म्हणजे माझ्या गावी साळगावाला माऊलीची जत्रा होती. सो माझे पप्पा गेलेले. सो पप्पांनी व्हिडिओज म्हणजे त्यांना मी सांगितलेले की तुमच्याने जेवढं पॉसिबल होईल तेवढं, कारण खूप क्राऊड असतो. सो पप्पांनी जेवढे व्हिडिओज आणि काढले तेवढे मला भेटले. आणि अर्धी मी एक दीदीकडनं मागून घेतले, बिकॉज ती गेलेली आणि तिने ह्याला मी सांगितलं की तुझ्याकडे जेवढेही व्हिडिओज अवेलेबल असतील तेवढे सेंड कर मला. आणि ह्या सगळ्यात म्हणजे पप्पांनी शूट केलेले व्हिडिओज आणि त्या दीदीनी शूट केलेले व्हिडिओज ह्याच्याने हाही फुल व्लॉग रेडी होणार आहे. सो तो तुम्ही पहा. स्पेशली मी ह्याच्यामध्ये नाही आहे, पण मी अधूनमधून व्हॉइस ओव्हर केला आहे, सो तेही तुम्हाला दिसेल पुढे. बाकी व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर भेटूया. सो गाईज जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की मी जत्रेला गेले नव्हते, पण पप्पांनी जे काही शूट केलं आहे ते इकडे आज व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. सो फर्स्ट व्हिडिओ पप्पांनी हे शूट केलेलं. सो मंदिर आहे ना ते पुढे आहे, पण जो रोड आहे जसं की तुम्ही माझ्या म्हणजे गावच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की आमचे म्हणजे मंदिर जे आहे म्हणजे तिकडनं लाईक रोड टाईप आहे. सो तिकडे बाहेर आहे ना असे फूड स्टॉल्स आणि लागले आहेत, आणि आतमध्येही आहेत पण बाहेरही आहेत. गरमागरम भजी इकडे तळली जात आहे जसे की तुम्ही बघू शकता. आणि इकडे भरपूर क्राऊड असतो आणि मस्त मंदिराला सजवलं आहे. किती सुंदर लायटिंग्स आहेत, किती ब्युटिफुल दिसतं आहे आपलं मंदिर. आणि हे बघा इकडे तुम्हाला हे चायनीज पकोडा आणि सगळं कोणाकोणाचं फेवरेट आहे चायनीज फूड तेही तुम्हाला इकडे भेटेल एन्जॉय करायला. आणि मोस्ट ऑफ या ज्या जत्रा असतात कोकणात स्पेशली दिवाळीनंतर असतात. आणि इकडे 12 वाजता म्हणजे प्रॉपर 12 वाजता इकडे दशावतारी नाटक असतं. तेही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. तर ते नाटक आहे ना ते सकाळी 5:30 वाजेपर्यंत 5:30-6 वाजेपर्यंत असतं. तर काही लोक थांबतात, काही लोक नाही थांबत. आता माझ्याकडे जेवढे क्लिप्स होते दशावतार नाटकाचे तेवढे मी ह्या व्हिडिओमध्ये टाकले आहेत. आता फुल जर नाटकचा एक स्पेशल व्हिडिओ करायला गेला तर भरपूर वेळ होईल, कारण ऑब्व्हियसली दशावतारी नाटक खूप मोठं असतं. म्हणजे इमॅजिनच करा ना, रात्री 12 वाजता नाटक सुरू होतं, ते सकाळी 5:30 वाजेपर्यंत असतं. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि इकडे सगळे लोकच ओटी भरायला येतात. छान दर्शन होतं इकडे. आणि केवढा क्राऊड आहे आतमध्ये तुम्ही पाहू शकता, खूप जास्त पब्लिक आहे. आणि इकडे खाजे लाडू ह्याचेही स्टॉल्स आहेत. आणि त्याच्यासोबतच हे बघा
इकडे लहान मुलांसाठी वरती चॉकलेट्स अँड एव्हरीथिंग आहे, तुम्ही बघितलं का? लहान मुलांची इकडे बेस्ट हे आहे. आणि चला पुढे व्हिडिओमध्ये पहा. आणि गाईस मोस्ट ऑफ आहे ना, म्हणजे मंदिरामध्ये आपण एंटर करतो ना, तर साईडलाच आपण पाय वगैरे आपले मस्त वॉश वगैरे करू शकतो. अँड त्याच्यानंतर आपण मस्त मंदिरात विदाऊट चप्पल इनफॅक्ट आपण प्रवेश करू शकतो असं. आणि इकडे आतमध्ये मंदिरात एंटर केल्यावर त्यांना भरपूर स्टॉल्स, म्हणजे जे काही ऑइली चायनीज वगैरे जे काही होतं ते मंदिराच्या बाहेर. मंदिराच्या आत फक्त तुम्हाला चुरमुल्याचे लाडू ते सगळं भेटेल. आणि हे जे काय दिसले, आमचं जे देवघर आहे, म्हणजे आमचं जे मेन मोठं घर आहे तिकडे राहतात ते काका. आणि इकडे आमचं स्टॉल आहे, खाजे वगैरे सगळं बघा. सो मस्त इकडे भरपूर खाजे आहेत, पॅकेटही आहेत आणि असं सुट्टे खाजे आहेत, ते पॅक करणार. आणि हे बघा, हे आहे मंदिर. आणि इकडे दर्शन घ्यायलाच एवढी लाईन आहे, म्हणजे तुम्ही जस्ट इमॅजिन की बापरे. आणि इकडे ढोल ताशे वगैरे ठेवलेत. सो आणि इकडे आहेत ना ज्वेलरीज वगैरे तुम्ही बघू शकता, इकडे ज्वेलरीज वगैरे आहे. हो गाईज, आता मी तुम्हाला फुल मंदिराचा एक छोटासा टूर देते, सो तुम्ही तो टूर पहा. सो गाईज आहे पालखी आली आहे देवाची, तुम्ही बघू शकता. आणि ऑलमोस्ट आता 9, 9:30, 7:30च्या आसपास पालखी आली आहे. आणि किती क्राऊड आहे आता तुम्ही बघू शकता. सो गाईज, जशी तुम्हाला आतुरतेने वाट होते असं म्हणायला हरकत नाही, ते म्हणजे दशावतारी नाटक, त्याला सुरुवात होते आहे. सो ते तुम्ही पहा आणि नंतर मी भेटते. शांतमय वातावरण पाहता क्षणी पुन्हा देवतेच्या मनाचं समाधान होणार नाही. भक्तजन, इच्छित मनकामना सफलास्तु असा दीर्घ आशीर्वाद आहे. तुम्हा सर्वांच्या जीवनात सुख, सौख्य, शांती, समाधान, चैतन्य शक्ती सदैव नांदेल असा या गंगा मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पृष्ठभागी आहे. कारण देवतांचा मोठेपणा कुणी वाढविला असेल तर भक्तराजाने वाढविला. देव हा कुणी पूजला असेल तर भक्तराजाने पूजला. मग दृश्य अदृश्य रूपाने असेना का भक्तराजांचे संसार सुखी करण्यासाठी नव्हेच तर देवतांचं दैवित्याच्या जगात सदैव राहिलं पाहिजे, यासाठी सर्व देवता झटत आहे. मग सर्वांचे भक्तांचे संसार सुखी करण्यासाठी आम्ही देवता सदैव तत्पर करू. आणि यासाठी भक्तीची कास, भक्तीचा ध्यास आणि भक्तीची आस अंतराच्या ठिकाणी सदैव ठेवा. तुमच्या जीवनाचा निश्चितच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संसार म्हटल्याच्या नंतर संसार म्हणजे अथांग अशातेचा संसारूपी भवसागर आहे. आणि संसारूपी भवसागरात जर तरुण जायचं असेल ना तर नेहमी भजन, पूजन, कीर्तन, अर्चन, भक्ती मार्गाचा अवलंब आचरणात आणण्यासाठी तयार व्हा. निश्चितच
तुमच्या जीवनात निर्माण होणारी सर्व विघ्न या गंगा मातेच्या आशीर्वादानं सफल होतील. आणि एवढे कशाला ही गंगा माता या भूतलावर का आणि कशासाठी अवतीर्ण झाले असेल तर मुमुक्ष जनांच्या उत्तरासाठी. म्हणूनच सदैव तुमच्या जीवनात सुखमय वातावरण निर्माण करण्यासाठी हा आशीर्वाद माझा सदैव तुमच्या पृष्ठभागी आहे. सदैव पृष्ठभागी आशीर्वाद आशीर्वाद. पण काही दिनानंतर तुझं आगमन झालं या गंगा मातेपर्यंत. म्हणून अंतराच्या ठिकाणी जाण्याची इच्छा निर्माण झाली आहे की इथपर्यंत येण्याचं नेमकं कारण सांगतो नेमकं कारण माझ्या लक्षात आलंय. तू हे का विचारते आणि तू सुद्धा जाणून घेतलंय. सहजी मी सुद्धा जात नाही तरी सुद्धा मुद्दावर भेट घेतली तुझी. म्हटलं आईपर्यंत जावं, आईचा बघेल मी आशीर्वाद घ्यावा. म्हणजे तुझं ते आगमन झालंय, सहज झालंय. सहज म्हणजे कारण सुद्धा आहे. कारणही आहे. हो आई मला सांग, तुम्ही प्रत्येक देवता नटला, कशासाठी नटलात? भक्तांच्या उद्धारासाठी. बरोबर. भक्तांनी देवानी देवाधीन भक्त तुमचा मोठेपणा कुणी वाढविला असेल तर भक्तराजाने वाढविला. योग्य म्हणणं आहे. जर का विश्वासाधिकारी भक्त नसतील तर देवतांचा मोठेपणा या त्रिभुवनात राहणार तो कसा? योग्य म्हणणं आहे. भक्त भक्ती करतायत आणि त्या भक्तीचं तेज आम्हा देवतांना प्राप्त होत आहे. त्यामुळे दैवी शक्ती आणि दैवी प्राबल्य वाढतंय. होय ना? मग एवढा नव्हे तर प्रत्येक देवदेवतेच्या मागे जबाबदारी ही दिलेली आहे. अर्थातच प्रत्येक देवतेनं आपल्या जबाबदारीत राहावं, दुसऱ्याच्या कार्यात ढवळाढवळ करायची नाही. असं असताना हा देवतातील घटक तुमच्या कार्यात का बरं ढवळाढवळ? देवतांचा दैवी तेज, देवतांचा दैवी तत्व या जगात सतेज राहिला पाहिजे यासाठी प्रत्येक देवता घडतंय. आणि आम्हा देवतांच्या देवकार्य करण्याचा प्रयत्न केला. गंगा माता म्हणजे शांत स्वभावाची, शांत शीतल आहे, तेवढी कोपिष्ट आहे.
प्राण हरण करणे यमधर्माचं कर्तव्य नाही. दिल्ली प्रतिदिनी 6 लाख प्राण्यांची घडामोड करण्याचं कार्य चित्रगुप्ताच्या वहीमध्ये पाहून त्याची कृतीत आणण्यासाठी यमधर्म तयार होतोय. पण त्याचा इथं काय संबंध? भगीरथ प्रयत्नाने आई तुला मृत्यूलोकाच्या ठिकाणी भगीरथानं नेली आहे. कहाणी कशासाठी असेल? भक्तजनांच्या उद्धारासाठी, पापाचा शारो होण्यासाठी. अर्थात जो मरत मानव त्यानं तुझ्या गंगेत स्नान केलं, त्याची किती जरी पाप असली तरी ती पाप धुवून जात आहे. या गंगेच्या प्रवाहात जर का कुणी मरत मानवानं स्नान केलं असेल निश्चित तो पुण्यवंत म्हणून गणला जातोय. असं असताना ऋषवेदोदा पुत्र कुटी हा तुझ्या गंगेत होता. गंगेत होता म्हणजे त्यानं केलेली सारी पाप ही धुवून गेले. असं असताना त्या गंगेतून यमधर्माचा दूत यानं त्याला घेऊन यमधर्मापर्यंत गेलाय. काय म्हणजे ऋग्वेदी ब्राह्मण, त्या ऋग्वेदी ब्राह्मणाचा पुत्र म्हणजे तो कुटी आणि त्याचा वध झाला. त्याचा मृतदेह कुठं पडला असेल? या गंगा मातेच्या पात्रात पडला. आणि त्या यमधर्मानं तो मृतदेह आपल्या ठिकाणी नेऊन ठेवलाय. नाना तऱ्हेनं त्याला शासन घडवित आहे. हे मला पटत नाही. ज्यानं तुझ्या गंगेत स्नान केलं तो माणूस पुण्यवंत आहे. आणि पुण्यवंत असताना त्या पुण्याला जर काय शासन झालं ते तुझा काय उपयोग? सर्व देवतांनी मला भरवशाचा शब्द दिलाय. अभिभाषण देऊन सांगितलंय की या गंगेच्या प्रवाहात जी व्यक्ती स्नान करेल त्याच्यावर गंगेचं उदकाचं सिंचन झालं असेल तर ती व्यक्ती पुण्यवंत गणली जाणार आहे. आता ज्या तो कुठेही माझ्या प्रवाहात जर पडला असेल आणि त्याला जर यमयात्रा देण्यासाठी साक्षात जगाचा धर्म यमधर्म तयार झाला असेल त्याला लाभ करण्यासाठी स्वतः उतरत्या पावलानं माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या चारित्र्याला कलंक आहे. माझ्या चारित्र्याला लागलेला कंचनाचा डाग आहे. कंचनाचा डाग दूर करण्यासाठी या क्षणी उतरत्या पावलानं आठवलं नाही. पण एक सांगते, उचलत्या पावलानं मी जाते पण तुझं काही सांगता येत नाही. तुझ्यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे. कुठं केव्हा जाऊन कुणाला काय सांगशील, कुठं काय करशील, कुठं काय घडविशील प्रसंग असेल त्या गंगेशी एवढा याच्यासाठी माझ्यापर्यंत तुझा आगमन जर का तू तुझा अपराध कबूल करत असशील तर यावेळी क्षणाचा विलंब न लावता गंगा मातेपर्यंत हे वीरभद्रा तुझ्या जीवनात काय म्हणून या ठिकाणी वळ स्वतःच्या आजोबा म्हटलं आहे. आजोबा
नाम घेता तू म्हणते आणि हा म्हणतोय मी हवाय ना अरे तुम्हाला शिवाय तुझ्या व्यतिरिक्त सर्व विश्व हे अपूर्ण आहे, लक्षात ठेव. होय ना, हो अधूर आहे. पण आई ती भावाला धन्यवाद तुझ्या पूज्य आणि पवित्र या यमधर्मांचा सत्यशाप प्रणिपात आहे शुभ अशा तऱ्हेचा आशीर्वाद. हे आई याला तो आशीर्वाद दिलाय, पण या वीरभद्रानं तुझी आज्ञा घेऊन याला ते शासन करायला हवं. ते शासन केलंय, याला तुझ्या स्वाधीन केलंय. ते मला आज्ञा निरंतर उद्यापर्यंत निघालाय. या यमधर्माने केली ती विरोध होते. भविष्याच्या उदरात कोणतं गूढ रहस्य सामावलेलं असेल याची कल्पना सहजासहजी होत नसते. म्हणून नाही अशा प्रकारचा वृत्त ऋग्वेद ब्राह्मणांचा पुत्र कुटीर याच्या जीवनाचं नाव अशा प्रकारचं नाट्य या यमधर्माला उभं केलं असेल. आणि कशासाठी त्या भगीरथानं हा भगीरथ प्रयत्न करून या भूतलावर आज गंगा माते तुला नेलं. कशासाठी असेल? मुमुक्ष जनांच्या उद्धारासाठी. तो जो प्राणिमात्र पापाचरण करतो आहे आणि त्या पापी माणसाला तुला स्पर्श झाल्यानंतर त्याला निश्चितच पुण्यगती प्राप्त होते. पण असं मी का घडलेलं माहित आहे का? या मरतभूमीत काही क्षण का असेना या गंगा मातेचा विसर त्या मनुष्याचरांना पडला असेल. पण याच्यासाठी आई तुझी भक्ती सतेज राहावी. तुझा कृपाशीर्वाद साऱ्या मुमुक्ष जनांच्या पाठीमध्ये सतेज राहावा. आणि तुझी महत्तिका तुझी पुण्यवंताची कहाणी काय आई या साऱ्या मानवाला समजली पाहिजे. तुझं पूजन केल्यानंतर आपल्या जीवना आपल्या संसारात कोणती सद्गती प्राप्त होते हे तुझ्या मुखावाटून या साऱ्या भक्तजनांना तू सांगायचं आहे. मग ऐकायचं असेल तर ऐक, कारण सर्व देवतांनी मला भरवशाचा शब्द दिला. प्रत्येक ऋषी मुनींची तीर्थ एकत्र करून त्यातून वैकुंठेश्वरांच्या चरणापासून माझी निर्मिती झाली. का आणि कशासाठी असेल? या त्रिभुवनातील मोक्ष जनांच्या उद्धारासाठी. अर्थात जो जो भक्त माझ्या वाहत्या गंगेच्या पाण्यात स्नान करेल तो पवित्र आणि पुण्यवंतच समजला जाणार आहे. पण जाणून बुजून अनैतिक रीतीने जर जीवनात
शेवटी ब्राह्मणाचा पुत्र तो कुटील जो पडला तो नकळत पडला. देवेंद्र रूपी यक्षानं त्याचा वध केला. अर्थात एका ब्राह्मणाच्या हातून त्याचा वध झाला. माझा जलाशय त्याच्या उदरात जाता क्षणी तो पुण्यवंत ठरला. पण जाणून बुजून कोण जर पापाचरण करेल मग त्यानं जर पापाचरण करून जर माझ्या वाहत्या स्नानात पाण्यात स्नान केलं असेल तो केव्हाही पवित्र होणार नाही. हा जाणून बुजून नव्हे तर तुझ्या प्रवाहात पडला त्याने केलेली पाप तुझ्या पुण्याने तो पुण्यवंत झाला आणि तो पुण्यवंतच आहे. अर्थात मला सर्व भक्तांना एकच सांगायचं आहे, या गंगेचा महिमा जर ऐकायचा असेल तर ऐका की या गंगेचा जल समजा तिथपर्यंत जर नाही गेला तर स्वतःच्या गृही आणून या गंगेच्या जलाची जर पूजा केली असेल, या गंगेचं पूजन जर केलं असेल, साक्षात त्या क्षणी गंगा पूजन जर झालं असेल तर त्यांच्या गृही सुख, सौख्य, शांती, समाधान, चैतन्य शक्ती, धन, द्रव्य, ऐश्वर्य सर्व नांदेल असा या गंगेचा आशीर्वाद आहे. मंडळी, बघितलं तो व्हिडिओ कसा वाटला? आवडलाच असेल. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घेवा, बाय बाय.